सकाळपासूनची लगबग, स्वयंपाक, थोडा निवांत वेळ, काही छोटे छोटे मोमेंट्स आणि शेवटी शांत संध्याकाळ आणि रात्रीचा वेळ. आजचा पूर्ण दिवस माझ्यासोबत घालूया. चला तर मग सुरुवात करूया माझ्या आजच्या दिवसाची. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी घरातला माहोल बघितला की दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतं. खिडकी उघडली आणि बाहेरचं वातावरण बघितलं. सकाळची हवा, आकाश आणि ती शांतता. खरंच दिवसाची सुरुवात अशी शांत वातावरणात झाली की मनही प्रसन्न होतं. त्यानंतर रोजची कामे सुरू. अहोंच्या डब्याची तयारी सुरू. एकीकडे गॅस चालू करून चहाचं भांडं गॅसवर ठेवलं आणि 1 ग्लास पाणी आणि 3 चमचे साखर टाकली, 2 चमचे चहा पावडर टाकली आणि मस्त आलं किसून घातलं. चहा उकळेपर्यंत भाजी काय करायची ते ठरवलं. फ्रीजमध्ये होती भोपळी मिरची, त्याचीच करायची भाजी ठरलं. एकीकडे चहा उकळून झाला होता, दूध टाकून घेतलं आणि पटापट कांदा टॅमॅटो चिरून घेतला. तेल गरम करून कढईत तेल गरम करून जिरं, हिंग, लसूण फोडणी दिली. कांदा टॅमॅटो घालून कांदा परतवण्यासाठी ठेवला. कांदा परतेपर्यंत पीठ मळून घेतलं आणि 10 मिनिटासाठी भिजत ठेवलं. कांदा गुलाबी रंगावरती परतल्यानंतर घरगुती मसाले घातले आणि मीठ घालून चिरलेली भोपळा मिरची घातली आणि झाकण ठेवून वाफवण्यासाठी ठेवली. एकीकडे तवा तापत ठेवला होता. तवा गरम होईपर्यंत गरमागरम चहा आणि पाणी देऊन अहोंना नेऊन दिला. पीठ आधीच भिजवलेलं असल्यामुळे चपातीच्या गोळ्या करून घेतले. त्या पटापटा लाटून शेकवून घेतल्या. एकीकडे भाजी शिजत होती. तोपर्यंत ह्यांचं आवरून ते आंघोळीला गेले होते. तोपर्यंत चपात्या झाल्या, भाजी झाली. पटकन डबा भरून गार करत ठेवला आणि इस्त्री गरम करत ठेवली होती. बघा आजची भोपळा मिरचीची भाजी कशी झालेली आहे. छान कलर आलेला आहे. भाजी पोळी भाकरीसोबत सुद्धा छान लागते. एकदा ट्राय करून बघा. इस्त्री गरम झाली होती. पटकन शर्ट इस्त्री करून दिला. बॉटल भरून चहा दिला आणि त्यानंतर डबा पॅक करून दिला. 2 दिवस झाले पाऊस नव्हता, पण आज बाहेर पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे छत्री पॅक करून दिली. मग अहोने त्यांचं सर्व आवरलं. चहा घेतला आणि बॅग पॅक करून ते कामावरती जायला निघाले. अहोंना परफ्यूम खूप आवडतो, पण मला परफ्यूम 1%ही आवडत नाही. लगेच डोकं धरतं. त्यांचं आवरून ते बॅग करत निघून गेले. मग बाहेर थोडं शांत वातावरण होतं. आकाशात पाखरांचा किलबिलाट ऐकू येत होता. छान वाटलंय सकाळचं हे वातावरण पाहून. तर मला आता सगळं आवरायचं. आता हा सगळा पसारा आहे, मला आवरायचं आहे. ते गेलेले आहेत कामावरती. 6 वाजून 5 मिनिटं झाले. त्यानंतर मी घरात आले, दरवाजा लावला आणि फ्रेश व्हायला गेले. फ्रेश झाले, पाणी प्यायले, चहा गरम केला आणि मग घेतली गरमागरम चहा. हा पसारा पडला होता आणि मग आवरायला घेतलं सर्व. बेड विस्कटलेला होता, अंथरुणं तशीच पडलेली होती. ठरवलं होतं थोडा वेळ झोपेन, पण म्हटलं नको, आता उठले तर एकदाच सगळी कामं आवरून घेते. मग काय झटपट अंथरुणाच्या घड्या घातल्या, बेडवरची चादर सरळ केली आणि हा बेडवरती बसलाय तो माझा गुड्डू. माझ्या अहोने दिलेला गिफ्ट. माझं गोलू मोलू. कचरा काढला, लादी पुसली, बाहेरची लादी धुतली, गाडी स्वच्छ पुसून घेतली. खूप दिवस झाले गाडी धुतलेली नव्हती, पुसलेली नव्हती. मग गाडी स्वच्छ धुवून घेतली. टायर्सवरती पाणी मारून घेतलं आणि छानपैकी झाडांना सुद्धा पाणी घातलं आणि मग बाहेर फिनेलचा फवारा मारून मी आले घरात. आत आले तर भांड्यांचा हा ढीग वाट पाहत होता. तो घासून काढला. एक साईडला आंघोळीसाठी पाणी गरम करत ठेवलं होतं. कपडे धुवून घेतले, आंघोळ केली. पडदे उघडून बघितले तर उजाडलं होतं. मॉर्निंग वाईब्स छान होत्या. तुम्हीही बघू शकता. छान फ्रेश वाटतंय. त्यानंतर धुतलेले कपडे वाळत घालून घेतले आणि आज देवपूजा करायची होती, तर देवघर साफ करून घेतले. गणपती, स्वामींचा फोटो, मूर्ती पुसून घेतल्या. नंतर देवघराची आजूबाजूची साफसफाई केली. खूप दिवस झाले होते देवपूजा झाली नव्हती. भांडी स्वच्छ पितांबरीने घासून घेतली होती. त्यानंतर बघू शकता तुम्ही भांडी कशी चमकत आहेत. पैकी नवीन वात तयार केली आणि दिवाबत्ती लावून दिवा लावला देवाजवळ. त्यानंतर दुर्वा वाहिला, अगरबत्ती, धूप लावलं, हळदी कुंकू वाहिलं आणि मनोभावे नमस्कार केला. सगळीकडे घरामध्ये धूप फिरवला. मन कसं प्रसन्न झालं. खूप दिवसाने पूजा झाल्यामुळे घरात सुगंध वातावरण झालं होतं. त्यानंतर केलं तुळशी पूजन. तुळशीला हळदी कुंकू लावलं, पाणी घातलं आणि
अगरबत्ती लावून नमस्कार केला. त्यानंतर उंबरठ्याचे पूजन केलं, हळदी कुंकू वाहिलं, अक्षता घातल्या आणि नमस्कार केला. मी माझ्या गाडीची नेहमी पूजा करते, हळदी कुंकू लावते. तुम्ही बघू शकता आज घरातलं वातावरण खूप प्रसन्न आहे. आज घरामध्ये दिवाबत्ती झालेली आहे, छान वाटतंय. नंतर घासून ठेवलेली भांडी लावून घेतली आणि इकडे चहा गरम करत ठेवला होता. एवढी सगळी सकाळचे कामं माझे झालेले आहेत. बेड लावून दिलेला आहे, कपडे वाळत घालून झालेले आहेत, कचरा लादी, देवबाप्पा झालेला आहे. आता घेऊयात गरमागरम चहा. आज चहासोबत एक टोस्ट, एक खारी, एक बटर असे 3 वेगवेगळे मेनू घेतलेले आहेत, एक एक करून. अशी झाली आहे माझी सकाळची सुरुवात. तुमचा चहा नाश्ता झाला का? कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या नवनाथ नगरमध्ये इंडिपेंडन्स निमित्त कार्यक्रम आहे, तर त्यासाठी मी साडी काढून ठेवलेली आहे, तर तिची आता इस्त्री करायची आहे. साडीची इस्त्री करून घेत होती. इस्त्री करून घेत असताना मध्येच लाईट गेली. 10-15 मिनिटसाठी परत वेट करावं लागलं आणि नंतर आली. साडीची फायनली इस्त्री झालेली आहे आणि आता जेवून घेत आहे. दुपारचं एकटीला जेवायचं म्हणजे खूप कंटाळा येतो, जेवणच जात. तुमचं जेवण झालं का? जेवून झाल्यावरती बॅगेतून साड्या काढल्या होत्या, आईकडनं साड्या आणल्या होत्या, तर त्याचे ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचे होते. मग जेवून झाल्यावरती गेले मार्केटला. माझी नेहमीची लेडीज टेलर आहे पूनम म्हणून, कोपर ईस्टला, तर तिच्याकडे फिटिंगला देऊन येते. 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. म्हटलं चालतच जाऊया. जस्ट जेवलेली होती तर वॉकिंग पण झालेलं आहे छानपैकी. तिच्या दुकानाचं नाव आहे लेडीज टेलर अँड मॅचिंग सेंटर. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मॅचिंग ब्लाऊज पीस पण मिळतात. मी तिच्याकडनंच नेहमी ब्लाऊज शिवून घेते, फिटिंग करून घेते. खूप छान शिवते ती. आमच्या इथे रविवार, बुधवार, शुक्रवार असा बाजार मार्केट भरतो. तर म्हटलं श्रावण महिना सुरू झाला आहे तर भाज्या घेऊन जाव्यात. त्यांच्या डब्याचा खूप मोठा प्रश्न पडतो, त्यामुळे येताना खूप ढगाळ वातावरण झालेलं होतं. आता मी घरी निघाले, थोडं जाऊन रेस्ट करते, कारण 3 वाजता मुलं येणार आहेत ट्युशनसाठी. 3 वाजलेले आहेत, ट्युशनला मुलं आलेली आहेत. त्याने आल्यावरती राष्ट्रगीत म्हटलेलं आहे, ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. 3 ते 5 ट्युशन असल्याने ट्युशन झालं. 5 वाजल्यावर मुलं गेली घरी, जायला निघाली. तसेच मग काय आली मला चहाची तळप. मग मी गॅसवर चहा ठेवला आणि कचरा काढून घेतला संध्याकाळचा आणि कचरा नेऊन टाकून दिला कचऱ्याच्या ह्याच्यात. त्यानंतर फ्रेश झालं, येऊन छानपैकी फ्रेश झालं, मूड फ्रेश झाला आणि मग गरमागरम चहा घेतला. एक साईडला कुकरमध्ये बटाट्याची भाजी करायची होती, तर बटाटी शिजत घातली होती. तुमचा चहा झाला का? उद्या कार्यक्रम असल्यामुळे साडीसाठी मला पिनं नव्हती, तर मला त्यासाठी पिनं आणण्यासाठी मला मार्केटला जावं लागलं. येताना आठवलं की बटाटी नाही आहेत, तर बटाटी घेऊन आले आणि उद्याची तयारी करून ठेवली. बटाटी शिजल्यानंतर कट करून घेतला आणि डाळ आणि भात करून घेतला आहे. 7 वाजले, दिवाबत्तीची वेळ झाली. मार्केटमधनं फ्रेश कोथिंबीर आणली होती, ती काचेच्या बाटलीमध्ये टिश्यू पेपर घालून भरून ठेवत आहे. रात्री 10 वाजता मीटिंग असल्याने जेवण लवकर बनवून घेतलं. अहो आलेले आहेत. आता मी पाण्याचा नंबर असल्यामुळे पाणी बघत आहे. अहोनी येताना मला काहीतरी खाऊ आणलेलं आहे, चणे गरम गरम. पावसातून गरमागरम चणे खायची वेगळीच मजा, हो की नाही? अहो आता काहीतरी बनवत आहे. काय बनवत आहे हो? पेपर्स. हे एक पॅच काढतात आणि मी एक पॅच खाते. अहोनी बनवलेल्या रेसिपीमुळे जेवणाला अधिकच रुचकरपणा आला. जेवण झाल्यानंतर भांड्यांचा हात माझी वाट बघत होता. भांडी घासण्याचं लायसन्स मला 4 वर्षापूर्वीच मिळालं, 2023ला. तुम्हाला कधी मिळालं आहे नक्की कमेंट करून सांगा. जेवण झाल्यानंतर सगळं आवरून मी गेले मीटिंगला. महिला मंडळ सगळं जमा झाल्या होत्या. मीटिंग चांगली अर्धा तास रंगली. नंतर मीटिंग झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो. असा होता आजचा दिवस. तर गाईज, आजचा होता हा दिवस. अगदी साधा, सोपा, सरळ. तुमचा दिवस कसा गेला? छानच गेला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू.